आज इंदापूर दौरा सुरू आहे, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? अनेकांना धमकी येत असं तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला. कार्यकर्त्यांच्या नक्की कार्यकर्त्यांना कुणाकडून धमक्या दिल्या जातात आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून कशी ताकद दिली जाणार आहे? आज आम्ही सकाळी जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजल्यापासून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार गट असा आम्ही सगळेजण आमचे जे कार्यकर्ते असतील, आमचे जे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ आहेत, असे आम्ही सर्वजण मिळून, आमच्या सर्व माता भगिनी मिळून आम्ही सकाळी 8:30-9 वाजताच आज प्रचाराला सुरुवात केली. आणि आम्हाला जो आज रिस्पॉन्स आज इथे, खरं तर आम्ही प्रचार याआधीच सुरू केलेला होता, परंतु आज इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही ह्या बाजूनी आज सुरू केलेलं आहे. मग तावशी असेल, उदट असेल, जांब असेल आणि अजून पहिलं गाव आपलं कुठलं होतं? सपकळवाडी होती, पुरवली होतं. तर अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे खरंच देवाचे आभार आम्ही सर्वजण मानतो की देव आमच्या पाठीशी आहे. काही दिवसांपूर्वी संशोधनगर येथे योगेंद्रदादा पवार आपण आई म्हणून काय बघतो? आणि त्याला जोडून हा प्रश्न की सुप्रिया सुळेंनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये योगेंद्र पवार आणि रोहित पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती, कारण त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की योगेंद्र पवार आणि रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे. एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे बघा, हे आता सगळा जो हा माहोल आहे हा राजकीय आहे, बरोबर आहे. मला वाटत नाही जे कोणी लोक तिथे, मी 2 लोक येणाऱ्यांना घेराव म्हणत नाही. आणि मला असं वाटतंय रोहित दादा असतील, युगेंद्र दादा असतील, हे या 2 लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहेत. त्यांना शेवटी त्यांच्या आजोबांची शिकवण आहे चांगली. त्याच्यामुळे मला असं वाटतंय त्यांनी, युगेंद्र दादांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आणि त्या लोकांना देखील जे आले होते त्यांना देखील त्यांची चूक कळून चुकली होती की आपण इथे यायला नको पाहिजे होतं. आपण उगीच, म्हणजे कधी कधी कसं असतं, उगीच काहीतरी विरोधकांना आता काय झालंय, मुद्देच राहिलेले नाहीयेत. साहेबांच्या बद्दल आणि ताईंच्या बद्दल बोलायला मुद्दे नाहीयेत, म्हणून ते असे छोटे छोटे मुद्दे शोधून काढतात. रोहित पवार हे अगोदर व्यावसायिक होते आणि नंतर राजकारणामध्ये आले. आता राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधात जी भूमिका मांडायला चालू केली, यानंतर आता योगेंद्र पवार थोडे सक्रिय झालेत. ते देखील सुरुवाती व्यावसायिकच आहेत सुरुवातीपासून, आता राजकारणामध्ये आलेत. जशी रोहित पवारांवरती ईडीची कारवाई करण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून झाला, तशी कारवाई करण्याचा प्रयत्न योगेंद्र पवार होऊ शकतो का? हे बघा, आता ते मी तर कोणावर कारवाई करत नाहीये ना, त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारणं मला वाटत नाही योग्य आहे हे. आणि कसं आहे, शेवटी हे लोकशाही आहे. सर्वजण ताई हेच सांगतात, साहेब हेच सांगतात. त्याच्यामुळे आता जो होगा वो देखा जाएगा. आता काय करणार? तुम्ही सातत्याने भाषणामध्ये असा उल्लेख करताय की अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. नक्की कुणाकडून धमक्या दिल्या जात आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना कशी ताकद देणार आहात? कसं आहे, आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे इथे ज्येष्ठ आहेत, ते आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला सांगितलंय की आज या कार्यक्रमाला जाऊ नका. मी परवा दिवशी पुरंदरमध्ये होते. पुरंदरचं जे माळशिरस गाव आहे, त्या गावामध्ये मी गेले होते. तिथे देखील आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पोलिसांचे फोन येत आहेत आणि आम्हाला धमकी दिली जाते की तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही. पण तरी सुद्धा कसं आहे, म्हणजे गंमत आहे ही की लोक पण एवढं त्यांना धमकी दिली जातीये, एवढं दबाव टाकला जातोय, तरी पण येत आहेत लोक. म्हणजे शेवटी मायबाप जनता हुशार आहे ना, त्यांना माहिती आहे. आणि आव्हान काय करायचं, मी आव्हान करण्याइतपत मी कोणी मोठी नाहीये. आम्ही आज इकडे ताईंचा प्रचार करायला सर्वजण, एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज इथे आलेले आहे. आमचं सामाजिक काम आहे या भागामध्ये, आणि आमची ह्या भागामध्ये प्रत्येक घराशी आमचं एक नातं आहे, एक कौटुंबिक नातं आहे. त्या नात्याने मी आज इथे आलेली आहे की सगळ्यांना विनंती करायला की प्रत्येकाने आपल्या सत्सत विवेक बुद्धीला विचारावं की आपण जो निर्णय घेणार आहोत, आपलं जे मत आहे ते आपण कोणाला दिलं पाहिजे, याचा प्रत्येकाने विचार करावा. सकाळपासून प्रचार सुरू आहे, कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय, कशा प्रकारे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत? तुम्ही आता पाहिलंच आहे, तुम्ही माझ्या सोबतच आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, त्याच्यावरूनच उत्तर आहे की उत्साही आहेत कार्यकर्ते, जोशात आहेत. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आहे की माझ्या माता भगिनी तर आहेतच, ज्येष्ठ आहेत, पण डबल म्हणजे जी संख्या आज जी आहे ना, ती युवकांची आमच्या सोबत आहे. सगळे तरुण युवक आमच्या सोबत आहेत. सातत्यानं अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही बारामतीकरांना पटली नव्हती, बारामती लोकसभेतील लोकांना पटली नव्हती अशी चर्चा आहे.
तुम्ही एक पवार कुटुंबियातला एक भाग आहात. अजित पवारांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते की अयोग्य आहे? हे बघा, आता आम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही पत्रकार बंधू आहात, तुम्ही सगळे हे चित्र जवळून पाहत आहात. त्याच्यामुळे कसं आहे, हे राजकारण आहे शेवटी, कळलं का? कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं. राजकारणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. ते आपण त्या परिस्थितीनुसार त्यांना ते निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही ही जी भूमिका घेतलीये ती आमचं वेगळं वैयक्तिक मत आहे. इतरांची काय मतं असतील त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. बापूंनी एक काटेवाडीमध्ये वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बापूंना ट्रोल करण्यात आलं. बापूंनी अजित पवारांविषयी खालच्या पातळीवरती जाऊन वक्तव्य करू नयेत, अन्यथा इथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून इशारा देण्यात आला. त्यावेळेस तुम्ही देखील त्या सभेवेळेस उपस्थित होता. नक्की बापूंना काय म्हणायचं होतं की त्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय का, असं काय वाटतं तुम्हाला? युगेंद्रदादांनी त्याच्या पुढे सांगितलं की बापूंचा तो मान्य झाला. मान्य आहे. हे बघा, आता सगळंच तुम्हीच सांगताय. हे पण तुम्हीच बोलताय आणि ते पण तुम्हीच बोलताय. युगेंद्र दादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, बारामतीच्या आणि इंदापूरच्या लोकांना श्रीनिवास बापू काय आहेत हे सांगायची गरज नाहीये. त्यांचा स्वभाव हा अतिशय सरळ आहे, मनमिळावू आहे आणि ते कधीही असं चुकीचं, मी त्यांची अर्धांगिनी आहे, मी तिथे समक्ष होते, मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेलं आहे ते काय बोललेले आहेत आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.